मित्रांनो, गुड मॉर्निंग. विषय असा झाला की लवकर फटाफट फ्रेश झालो आणि सकाळचे वाजून राहिले 7 आणि पटकन आपल्याला इथून निघायला लागते आता, कारण की पुढे जास्त म्हणजे पुढे जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे. तर हे बघा, रात्री आपण अशा जागेवर थांबलो होतो, अशा काहीतरी जागेवर पण रात्रीच नव्हतं थांबलो आपण. 2 दिवस झाले इथंच थांबलो. थंडी बाजूला थोडी सायकलवर बसलो की थोडा फ्रेश होऊन जाईल. मग सध्या तरी कोणीच नाही आहे, कोणीच नाही. आपली सायकल कुठे आहे माहिती आहे का? याच्या आतमध्ये, याच्या आतमध्ये सायकल आहे. पाहतो मी, कोणी तर नाही इथं. 2 मिनटं ते सांगतो, लवकर खोला, मला लवकर निघायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता काहीतरी जागा. आणि ते सायकल देत नव्हते, ते म्हणत होते की तुझीचा याची काय गॅरंटी नाही. इंस्टाग्राम अकाउंट दाखवलं, मग आपलं इंस्टाग्राम अकाउंट दाखवलं. म्हणले हो हो हो, काही विषय नाही. आणि सायकलचं सामान एकदम ओके, आपलं काही टेन्शन नाही. रुमाल बिमाल सगळं ठीक आहे, काहीच टेन्शन नाही. चला फटाफट हँड ग्लोव्स घालतो, कॅमेरा. तर मित्रांनो, हे बघा, इथून आपण आपली सायकल काढली, ही सायकल, आणि फटाफट निघू आता इथून. ते म्हणून राहिले की पागल आहेस तू, एवढा मोठा फिरतो. बरोबर आहे, खरंच पागल आहे थोडा मी, म्हणून फिरतो. चांगले लोक थोडं फिरतात एवढं. चला, सायकल तर ओके, पुढच्या जगात हवा मारला की निघतो आता. मित्रांनो, आता मी काशीच्या थोडा बाहेर निघालो आणि हे बघू शकता, गंगा नदीवरचा ब्रिज आहे. तो ब्रिज म्हणजे ब्रिजच्या वर आहे. आता सध्या मी आता इथून सरळ चाललो जगन्नाथपुरीला. तर इथं हे बघा, किती मस्त दिसत आहे ते. नदीला हात जोडलेले, नमो घाट म्हणून आहे. आणि मित्रांनो, इथून हे बघा, कमी जास्त जगन्नाथपुरी तर इथून बघा किती मोठे हे घाट दिसतात. सर्व घाट दिसतात कमी जास्त. आणि समोर स्मोक आहे म्हणून समोर जास्त दूर दिसत नाही. खरंच मित्रांनो, खूप भारी वाटत आहे स्वतःवर, कारण की सोलो राईडवरनं सोपं गोष्ट नाही आहे. बोलिए अंकल जी. मैं महाराष्ट्र बुल्ढाना से ऑल इंडिया का सफ़र कर रहा हूँ. अभी नेपाल घूम के आ रहा हूँ. हाँ, 3 महीना 10 दिन हो चुके घर से निकले हुए. और आपका शुभ नाम? मेरा शुभ नाम दत्त तापूरकर. तर मित्रांनो, आता मंदिराजवळून काहीतरी 10 ते 15 किलोमीटर समोर आलो आणि इकडे काही चाय घ्यायला थांबलो. अशी हॉटेल आहे. चाय घेतला, त्याच्या वर पॉवर बँक लावली चार्जिंग, कारण की पॉवर बँकमध्ये काही चार्जिंग नाही राहिली. 2 ते 3 दिवस झाले यूज करू आलो, चार्जिंग लावलं नव्हतं आतापर्यंत. चला चाय घेतो. तर मित्रांनो, इथं मागे हॉटेल दिसते, ते चहा घेतला आणि आता समोर निघतो. चौपनीतून काहीतरी आहे 80 किलोमीटर. तर मित्रांनो, आपण चौपटला चाललो आणि हा हायवे एक्सप्रेस वे इथं सोनभद्रहून आपल्याला खाली उतरत होतं. हे बघू शकता, चार्जिंग कमी असल्यामुळे थोडा शॉर्ट ब्लॉक करत आहे, पण तुम्हाला सगळं समजून असंच करू राहिलो, काही विषय नाही. आता या हायवेवर लागलो, मागे 10 किलोमीटर झाले. तर या हायवेवर येतो सोनभद्र, इथून खाली उतरलो आणि चौपटला चाललो. चौपट इथून काहीतरी 70 ते 80 किलोमीटर आहे, ठीक आहे. तर आज तेवढं अंतर कमी जास्त निघून जाईल आणि बाहेर जाऊन थोडा थांबणार आहे मी, थोडं काम आहे त्याच्यामुळे. ओके, तर आता आपण वाराणसीच्या बाहेर निघलो. वाराणसीच्या बाहेर निघून हा पहिला टोन जो चौपरले जाता लागते आपल्याला, बघू शकतो. चला, आता इथून कमी जास्त काही 60 ते 70 किलोमीटर चौपर आहे, म्हणजे 50 ते 60 किलोमीटर. टोलच्या समोर निघलो आणि इथे एक पंक्चरचं दुकान आहे. इथं म्हणलं चेन टाईट करून घेऊ, तर ते म्हणले मला चेन टाईट करता येत नाही, तर तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करा. चला, चेन टाईट करतो आणि मग झालं मी समोर, कारण की चेन लई वेळ पोट राहिली म्हणून चेन टाईट करणं अर्जंट करतो. चेन चालू पण आता सध्या चालू जगन्नाथपुरीच्या रस्त्यानं, रस्ता आणि सायकल. त्या गोपूमध्ये फक्त आणि फक्त 5% चार्जिंग राहते. बघा, आता सगळे पहाड इकडे साईड. हा, मुक्तीनाथ एवढे आणि नेपाळ एवढे पहाड नाही आहेत, पण नॉर्मली आहेत. चढ लागला की समजते पहाड आहे म्हणून, तोपर्यंत नाही समजत. तर मित्रांनो, आपण वाराणसीहून जगन्नाथपूरच्या रस्त्याने चाललो. हे बघा, आणि समोरचा घाट पाहून तर बस जीव धगधग लागला डायरेक्ट करायला. पुढचा घाट पाहून एवढा डेंजर घाट इथूनच दिसू राहिला.
खाली उतरायची इच्छा नाही उरली माहिती आहे काय. हे बघा दादा इथले नजारे बघा किती मस्त, एक नंबर. चला आता मित्रांनो जाऊ पुढे. तर भावांनो हा बघा रस्ता एकदम डेंजर घाट लागला. सायकल लोटत नाही लागते, सायकल आपल्याला लागते वर तिकडे. एकदम खतरनाक घाट लागेला आता. काही विषय नाही, चला तरी जाऊ आपण काही हार मानणारे नाही आहे. तर मित्रांनो तो जो घाट लागला तो घाट पार करून आपण लई पुढे आलो. आता कमी जास्त घाट पार करून 20 किलोमीटर पुढे निघलो असेल. थोडी ब्लॉगिंग केली नाही कारण की बरं नव्हतं वाटत. जे खरं आहे ते खरं आहे, बरं नव्हतं वाटत. मूड बी नव्हताच ब्लॉगिंगचं, पण काही विषय नाही. ब्लॉगिंगसाठी एक चेहऱ्यावर एक अलगच म्हणजे काय म्हणतात त्याला खुशी पाहिजे आणि थोडं बरं वाटलं पाहिजे. ब्लॉगिंग करताना, सांगताना, बोलताना चेहऱ्यावर वेगळी तेज पाहिजे, पण तो नव्हता म्हणून मी ब्लॉगिंग केलं नाही खरं तर. हे बघा आपली सायकल आणि असा हायवे, आणि हायवेच्या साईडला सध्या बसेल आहे. थोडा वेळ बसतो, व्हिडिओ टाकतो एक आणि निघतो समोर. आणि आज थोडा लवकर थांबेन मी, थोडं बरं नव्हतं वाटत त्याच्यानं. ठीक आहे, ओके. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मी इथं अजून मी पुढे निघेल अशी. हां, तर भावांना आपण इथं मेडिकल घेतलं आहे. मेडिकलवरती त्या भाऊनं आपल्याकडून पैसे नाही घेतले कारण की हे बघा विकास भाऊचा फोन चालू आहे. विकास भाऊ बोलले त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, आता काय माहीत काय बोलले तर, पण विषय असा आहे की विकास भाऊनं इथं त्यांची 10वी कंप्लीट केली आहे. तर विकास भाऊ बोलत होते त्यांच्यासोबत की मेडिसिन असं असं द्या यांना. त्यांनी मेडिसिन पण दिलं आणि पैसे पण नाही घेतले. काही विषय नाही, धन्यवाद विकास भाऊ. ठीक आहे, तर आपण मेडिकल घेतलं, तिथून थोडं समोर निघलो आणि खरंच UP मधले बोलले होते विकास भाऊ की UP मधले खूप माणसं चांगले आहेत, काही तुम्हाला चांगली भेटते काही खराब भेटते, तरी गोष्ट खरी आहे. चला अजून 30 ते 35 किलोमीटर आल्यानंतर तिथं जाऊन आपल्याला स्टे करायचं आहे. ठीक है, तो भाई पूछ रहे थे इतनी बड़ी राइड कर रहे हो, कितना दिन लगेगा राइड को? तो भाई लगभग 1 साल लग जाएगा. और हाँ, और आप क्या पढ़ाई कर रहे हो अभी? अभी तो 10th क्लास में. तो भाई अभी 10th क्लास में है भाई लोग. तो चलो भाई, मिल के अच्छा लगा आपसे. आए फिर. आता आपण सध्या रोबतगंजमध्ये आहे. थोडं मोबाईलमध्ये हे बघा लोकेशन रोबतगंज. तर आता रोबतगंजच्या बाहेर निघाले आपल्याला 1 तास लागेल कारण की मोठी सिटी आहे थोडी. आणि ब्रिजच्या वरून चाललो आपण. तर चला जाऊया. जे चंद्रयान 3 गेलं होतं चंद्रावर, ते बघा इथं UP मध्ये. एक नंबर सेम चंद्रयान 3 सारखं हे करून मॉडिफाय करलं, म्हणजे स्थापित करलं. चला पाहून बरं वाटलं. डेंजर घाटला गेला. आता फक्त आपल्याला खाली जायचं आहे आणि ह्या घाट सगळा फिरून जायचं. जबरदस्त. एक ब्रेक पकडलं बरोबर, दोन्ही ब्रेक पकडून घेतो. तर भावांना आपण आता या रस्त्यानं वरून आलो आणि इकडे बघा हा बघा घाट, आणि उतरून आपल्याला खाली तिकडे जायचं आहे. एक नंबर नजारा. तर मित्रांनो आता आपण आलो, हे बघा पेट्रोल पंप, आणि इथून सिटी थोडं जवळ आहे. तर भाऊला विचारलं आपण, इथं परमिशन काढली थांबायसाठी, तर हे हो म्हणले. सर पण आपण असं आतमध्ये सर पण हो म्हणले. काही विषय लावा म्हणले, टेंट साईडला टेंट लावा, कुठं पण चालते. तर सर धन्यवाद खरंच. हाँ, पिछले में एक पेट्रोल पंप मैंने पीछे, मैंने वहाँ पे पूछा तो बोले नहीं आप यहाँ नहीं रह सकते, आप आगे जाइए. नहीं भाई. तर मित्रांनो हे बघा या पेट्रोल पंपावर विचारलं आणि फ्रेश ग्रेस झालो आता फटाफट. तर चला पटकन टेंट लावू आता. थोडं टाईम पाहतो पहिले की जरा टाईम 6 वाजेला टेंट लागलं पाहिजे आपलं. तर 4:30 वाजले मित्रांनो, 4:30 वाजेला मी थांबलो. बापरे. तर मित्रांनो आपण जागा केली क्लिअर, आपण टेंट लावू आपली सायकल
रेडी टेंट लावू आपलं. ओके मला फटाफट 5 मिनिटात टेंट लावतो. तर मित्रांनो आपण इथं लावलं टेंट आणि समोर बघू शकता पेट्रोल पंप मस्त वाटला आता. तर पटापट टेंट लावतो, सामान लावलं, पटापट टेंट लावलं आणि सामान सगळं आतमध्ये ठेवतो आणि सायकल आपली त्या झाडाच्या बाजून ठेवतो. ठीक आहे, पटापट आटपतो लवकरात लवकर आणि थोडंसं काम आहे तेवढं पण करून टाकतो.